चालू आहे। इराण इस्रायल युद्धाचा ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांना अनोखा फटका बसला। कृत्रिम इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतमालाची खरेदी थांबवली। त्याचा नांदेडमधल्या कलिंगड उत्पादकांना फटका बसला। नांदेडच्या देगाव गावातील बळवंत बेंद्रे यांनी 4 एकरात कलिंगडाची लागवड केली। वाहतुकीच्या अडथळ्यामुळे एकही व्यापारी या शेतकऱ्यांकडे फिरकला देखील नाही। त्यामुळे 4 एकर क्षेत्रातील कलिंगड हे शेतातच सडून चालले आहेत। तर काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे याच शेतकऱ्याच्या मिरचीच्या पिकाचंही नुकसान झालं। हे युद्ध लागल्यामुळं अचानक व्यापारी गायब झाले आणि कोणी इकडे या प्लॉटकडे कोणता व्यापारी फिरकला नाही खरेदीसाठी आणि उन्हाच्या चटक्यामुळे मग सर्व माल जागेवरच खराब होऊन गेला आणि असं प्रचंड नुकसान झालेलं आहे टरबूजाचं। आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची पण लागवड केलेली होती, पण त्या मिरची आता चांगली आलेली असून आता ह्या अवकाळी पावसामुळं ते पण अशा आडवे पडून खराब झालेली आहे। तरी अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला असून शासनानं कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी बळ देण्यासाठी यांचे पंचनामे करून योग्य ती